शुभ प्रभात मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल साईड हसल विथ अवधूत. सो दिवस आपला चालू झालेला आहे, ऑफिसला लेट झालेले रोजच्याप्रमाणे. लेट्स सी, आपल्याला एक पार्सल कलेक्ट करायचं एका ठिकाणाहून आणि मग ऑफिसला जायचं आहे. इथे आहे मित्रांनो. व्ह्यू बघा, व्ह्यू. आमच्या ह्या बिल्डिंगचं काम चालू होतं, पण माहीत ना आता हे पाणी कुठून येतं. स्विमिंग पूल आहे, स्विमिंग पूल. हा व्ह्यू बघा ना, काय क्लास आहे. गाडीचा आवाज. स्पाइसजेट. शेखांकडून पार्टी. पार्टी. पावभाजी खाता का? पावभाजी खाता? पावभाजी कोण खात? पावभाजी कोण खात? काय खायचं तुला? फर्स्ट सेकंड उसका काय काय भाई इसको जरा घुमाना, उसी से इसको घुमाना ऐसा. फोटो ही है. ओपन करो. गुलाब जाम दिखा ना उसको. अरे गुलाब जाम दिखा ना, ऐसा घुमाना. अच्छा असं. मला फेमस नको कर. असा असा उपवास करतात. व्ह्यूज गुलाबजाम नाही. आणि अच्छा वो आईस्क्रीम खाऊन. वो आशीष का वो क्या बोल रहा क्या कि वो नहीं था तो क्या बोल कुछ नहीं खाया. सर बोला ना, कॉल आला होता तो मी बोलले की मी बोलते सचिन की बोल. आशीष भाई देखना इसमें हमारा कुछ नहीं है. स्वतः इथे एक व्हिडिओ आपण बनवतो. ॲक्च्युली ज्याने कॅमेरा पकडलाय त्याचं नाव श्रीकांत आहे. रिअल इस्टेटमध्ये तो नवीन आहे. ॲक्च्युली तो या इंडस्ट्रीमध्येच नाही आहे, पण त्याला इंडस्ट्री शिकायची आहे. आणि त्याचा एक क्वेश्चन होता की सॅम्पल प्लॅट एक्सप्लेन कसा करायचा, आणि तो सोबत आहे आता. म्हणजे ठीक आहे, कॉन्टेंट पण भेटेल मला. म्हणून आता आपण सॅम्पल प्लॅट कसं एक्सप्लेन करतात हे त्याला आपण सांगतोय. तर आपण पहिलं बाहेरची स्पेस सांगू कशी आहे. आता सगळ्यात पहिले आपण बाहेरची कॉमन लॉबी हे एक्सप्लेन करतो क्लायंट्सला. काय एक्सप्लेन करायचं, क्लायंटला पण एक थोडीशी आयडिया येते. बिकॉज प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन आहे, इमेजिनेशनवर सगळ्या गोष्टी चालतात. इथे जर सांगायचं झालं तर सगळ्यात पहिला प्लस पॉईंट आहे की पर फ्लोर 4 रस्ते आहे. एक बॅक साईडला, एक माझ्या या साईडला आणि फ्रंटला 2. ही जी स्पेस आहे ही कॉमन लॉबी आपण सांगतो. आणि इथं 3 लिफ्ट आहे, 1, 2 आणि इकडे 3री. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, कुठल्याही प्रोजेक्टमध्ये आपण जातो तर प्रत्येक डेव्हलपर एक इंटरनल लॉबी तुम्हाला म्हणजे ॲड करून देतो कार्पेटमध्ये. पण आपल्याकडे एक प्लस पॉईंट हे आपण क्लायंटला काय सांगायचं की तर ही जी स्पेस आहे ही आपण फ्री ऑफ कॉस्ट देतो, जी कार्पेटमध्ये आपण कॅल्क्युलेट करत नाही. ठीक आहे. हे प्लस पॉईंट सांगायचं, बिकॉज इथे क्लायंटचा फायदा आहे. कारण की हे जर आपण पकडलं असतं कार्पेटमध्ये तर क्लायंटला 2.25 लाख रुपयाचे द्यायला लागले असते, जे की आपण त्याच्यात वाचवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण आतमध्ये येतो, हा स्पेस ठीक आहे, ही लॉबी, हा आपला फायदा आहे. त्याच्यानंतर क्लायंटचा एंटर कशात असतो किंवा माझा मेन डोर. तर आपण इथे मेन डोर काय दाखवतो की हा वुडन फिनिशिंग आपण प्रोव्हाइड करतो. 2 साइडेड लॅमिनेटेड आहे.
वॉटर आणि फायर रेजिस्टंट असणार आहे. प्लस त्याला आपण एक लॉक प्रोव्हाइड करतो गोदरेजचं, कार्ड, की, पिन, थंब या 4 गोष्टी असणार आहेत. आता सेकंडरी पार्ट काय की आता हा पूर्ण रॉ फ्लॅट आहे, त्याच्यामध्ये आपण कुठलं जास्त इंटिग्रेट डिझाईन केलेलं नाही. तर इथं तू एक्सप्लेन नाही करू शकणार क्लायंटला प्रॉपर, किंवा क्लायंट इमॅजिन नाही करू शकणार की आता मी माझा सोफा कसा डिझाईन करू, किंवा मी आता या स्पेसचा यूज कसा करू. तर आपल्या फ्लॅटचा प्लस पॉईंट काय की 8.5 फीटची आपली लेंथ, ओके, आणि लिमिट आपली 11 फीटची. तर तू जेव्हा क्लायंटला सांगशील ना की सर तुम्ही इथे एल्शेप लिव्हिंग डिझाईन करू शकता, तुम्ही सोफा इथे डिझाईन करू शकता, टीव्ही युनिट तुमचं इथे, तेव्हा क्लायंट स्वतः असं इमॅजिन करायला स्टार्ट करेल की अच्छा ओके मी इथं असं जर सोफा ठेवला तर मी इथे 32 इंच, 45 इंच किंवा 55 इंच असा टीव्ही मी डिझाईन करू शकतो. प्लस त्याला लागूनच ही बॅल्कनी आहे. आता ठीक आहे आपण फर्स्ट फ्लोअरला म्हणून समोर वॉल दिसते, पण जेव्हा आपण सेकंड फ्लोअरला जातो डायरेक्टली समोर त्याला काही व्ह्यू असणार आहे. तर इथे कशी स्पेस ओपन भेटते, तर क्लायंट थोडं इमॅजिन जास्त करतो. त्याच्यानंतर तू ते एक्सप्लेन करू शकतो की इथे आपण 4 सीटर डायनिंग ठेवू शकतो. मग डायनिंग ठेवल्यावर मग तो विचार करेल ना की अच्छा ओके इथं तुम्ही डायनिंग ठेवलं तर 4 सीटर पण डिझाईन होईल, वॉल माउंटेड पण मी करू शकतो. हे माइंडमध्ये त्याचा स्टार्ट होतो. ओके, त्याच्यानंतर तू जेव्हा किचनमध्ये येतो तर हा पार्ट पोर्शन झाला क्लिअर, तुझा बाल्कनी क्लिअर झालं, मग तू आता किचनकडे येतो. किचनमध्ये प्लस पॉईंट काय आपला की आपण एंड टू एंड प्लॅटफॉर्म बघतो. ठीक आहे, एंड टू एंड प्लॅटफॉर्ममध्ये तर आपण काय करतो म्हणजे सांगायचं आपण की सर तुमच्या घरात 3 जण जरी काम करणार असतील किंवा 2 जण जरी काम करणार असतील तर एक जण इथं कुक करू शकतो, दुसरा इथे चॉपिंग वगैरे डिझाईन करू शकतो, किंवा वॉटेवर ते पण 2 जण काम करू शकतो इथं आरामशीर. आणि तुमच्याकडे मेड जरी असेल तर मेड पण स्वतःकडे काम करू शकतो. ती एक स्पेस भेटते. हे खूप लोकांचं असतं की जर ह्या किचनमध्ये मेड असेल तर ती कसं काम करेल, स्पेस नाही भेटत ना ती. सो इथे मी एक्सप्लेन करू शकतो की 12x8चं तुझं किचन आहे, 12 फीटची तुझी ही लेंथ आहे, खूप मोठं किचन आहे. हे प्लस पॉईंट आहेत आपले, तू सांगू शकतो क्लायंटला. देन क्लायंटला मेन्शन कर आपल्या की पॉईंट्स प्लस पॉईंट्स सांग. मॅक्सिमम ठिकाणी 10x10ची आपली बेडरूम असते. तू इथं सांगू शकतो की आपल्याकडे 11.5x10ची किड्स बेडरूम आहे. प्लस आपण ही बे विंडो देतो सीट हाऊस, जे कार्पेटमध्ये आपण कॅल्क्युलेट नाही करत. क्लायंट विचार करतो ना की मला 10x11.5ची पण ही स्पेस भेटते, प्लस बे विंडो भेटतोय. मग अजून थोडेसे ते सजेशन द्यायचे की सर तुम्ही इथे प्रॉपर तुमचा बेड डिझाईन करू शकता, तिकडे तुमचा छोटासा एक वॉर्डरोब डिझाईन करू शकता लहान मुलांसाठी, स्टडी टेबल तुमच्याकडे, स्पेस जास्त आहे आपल्याकडे हे सांगतो. प्लस वॉशरूम दाखवतो इकडे. हे जे वॉशरूम आहे आपलं 8x5चं वॉशरूम आहे, मोठं वॉशरूम आहे आपलं. दिस इज मास्टर बेडरूम. आता मॅक्सिमम ठिकाणी काय होतं, मास्टर बेडरूम्स थोडे मोठे असतात 13 फीटचे, पण आपल्याकडे प्लस पॉईंट आहे की आपला मास्टर बेडरूम 12 इंच आहे, 12x11.6. ॲडिशनल तुला इकडे बे विंडो भेटते, हे जे आपण कार्पेटमध्ये पकडतच नाही. मग इकडे तू सजेस्ट कर की सर इथे किंग साईज तुम्ही बेड ठेवू शकता, इकडे तुमचं वॉर्डरोब आहे प्रॉपर, आणि या साईडला तुमचं अटॅच वॉशरूम. सो असा आपला हा 2BHK. हे तू जेव्हा क्लायंटला असं इमॅजिन करून सांगशील ना तेव्हा क्लायंट थोडा जास्त इंटरेस्ट देतो. म्हणजे तुझ्याकडे जास्त म्हणजे इमॅजिन करून जातो क्लायंट की ठीक आहे अच्छा ओके मी असा बेड डिझाईन केला, किंवा मी आता एकदा बे विंडो आहे सो इथे मी काहीतरी इंटिरियर डिझाईन करू शकतो. हे प्लस पॉईंट्स हे तू सांगू शकतो. तर काही नाही बघतोय फक्त आम्ही की अँगल बरोबर येतोय का. तर आता ऑलमोस्ट आपण सॅम्पल तर एक्सप्लेन केलेलं आहे तुला सॅम्पलमध्ये काय डाऊट्स? क्लिअर सगळे डाऊट. पण मला एक प्रश्न पडलाय की तुम्ही हा युट्यूब चॅनल का ओपन केले? यूट्यूब चॅनल ओपन करण्याचं रिझन म्हणजे असं नाही की आता हा तुलाच क्वेश्चन पडलेला आहे, हा खूप जणांना क्वेश्चन पडला असेल की अचानक हा एकदम शांत होता आणि अचानक भयानक असं यूट्यूब का. तर मी या यूट्यूब चॅनलवर जे तुम्हाला कॉन्टेंट दाखवणार आहे हे मे बी 3 टाईपमध्ये असतील. एक तुम्हाला जसं आता आपण सॅम्पल बघितला सो रिअल इस्टेटबद्दल थोडंफार नॉलेज तुम्हाला भेटेल, बिकॉज 6-7 इयर्स आपण या इंडस्ट्रीमध्ये घालवलेलं आहे. तर डेफिनेटली आपल्याला थोडंफार या इंडस्ट्रीचं नॉलेज आहे, तर आपण तेच नॉलेज देणार आहोत.
जे पण आपले सबस्क्रायबर असतील किंवा जे पण बघतील त्यांना. त्याच्यानंतर सेकंड तुम्हाला कॉन्टेंट हा भेटेल, मोटो व्लॉग तुम्हाला भेटू शकतो, बिकॉज थोडी आपल्याकडे अंटर आहे, तर आवड आहे थोडी एक्सप्लोअर करायची, तर ते पण तुम्हाला भेटेल. आणि थर्ड, जो बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की मी मध्ये खूपच जास्त फिटनेस फ्रीक होतो आणि आता एकदम अचानक भयानक मिस्टर इंडिया झाला आहे माझा, तर डेफिनेटली आता तो पण कॉन्टेंट तुम्हाला बघायला भेटणार आहे. फिटनेस जर्नी पण मी परत स्टार्ट करतोय. सो हे 3 कॉन्टेंट आपल्याला बघायला भेटणार आहे आणि हेच रिझन आहे हा चॅनल चालू करायचं. मल्टिपल गोष्टी भेटणार आहे. असं नाही की फक्त या चॅनलमध्ये तुम्हाला माझा सक्सेस दिसणार आहे, नाही, नेवर. 0 पासून सुरुवात आहे. माझं फेलियर पण तुम्हाला दिसणार आहे. फेलियर दिसलं तर सक्सेस दिसतं आणि खूप कमी लोक दाखवतात की फेलियर कोण नाही दाखवत एवढं जास्त. युट्यूबमध्ये सक्सेस हा आहे, एवढा पैसा येतोय किंवा एवढे माझे सबस्क्रायबर आहेत आणि एक ती वेगळी हवा असते. तसं नाही, आपण 0 पासून स्टार्ट करतो. तर डेफिनेटली तुम्ही आता चॅनलवर आला असाल तर डेफिनेटली एकदा सबस्क्राईब करा. कॉन्टेंट आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आवडला तर, नाही आवडलं तर डेफिनेटली कमेंट करून सांगा काय आवडलं नाही, काय इम्प्रूव्ह करू शकतो याच्यामध्ये मी. आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर या फील्डमध्ये बोलायला खूप लागतं, रिअल इस्टेटमध्ये, आणि यूट्यूबमध्ये पण खूप बोलावं लागतं. तर डेफिनेटली ही गोष्ट माझ्याकडे आहे की मी बोलू शकतो. हा, मध्यंतरी मी थोडा शांत होतो जेव्हा मी इकडे नवीन नवीन आलतो. मला खूप लोक विचारायचे, अरे तू काय बोलत नाही, तू एकदम शांत आहेस. ठीक आहे, तेव्हा काही क्वेश्चन्स होतात माइंडमध्ये, पण डेफिनेटली आता तसं काही नाही आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. तर डेफिनेटली खूप चांगले कॉन्टेंट तुम्हाला बघायला भेटतील आणि आपण कसे ठेवणार आहे, रोज काही ना काहीतरी कॉन्टेंट टाकणार आणि तुम्ही बघा, तुम्हाला मजा येईल. इथे आलतो आम्ही जेवायला आणि मला कोण भेटलं इथं, तर हा माझा खूप खास मित्र आहे आणि ही कुठे गेली, ही माझी बहीण आहे. काहीतरी कर. तर आता निघतोय आम्ही. बाय बाय. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो ॲक्च्युली गाईज ब्लॉग तर बंद केलं होतं मी, पण अचानक भयानक एक कॉल आला मला आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये यावं लागलं आहे. ते काय यावं लागलं ते तुम्हाला सांग. ह्याला बघायला मी हॉस्पिटलला आलेलो आहे आणि हा असा माणूस आहे की एक टाईम होता की एका ताटात खायचो आम्ही आणि एकटा खातो आता हा. आणि एकटा मुद्दाम नाही खात रे झालं, पण आहे त्याच्यात अजून एक चपाती आणि मटकीची भाजी आहे त्याच्यात. ही तुझी कर्म आहेत. कुठली मी जॉब सोडल्यापासून मला एकदा पण फोन नाही केला तू, असं म्हणजे तुझे कर्म आहेत. हे जर दुसरी कुठली पोरगी वगैरे असते जॉब सोडून गेलेली, तुला 10 फोन केले असते, तू पण मला एक फोन नाही केलास तू. एक्स्ट्रा पण काढायचं. एक्स कंपनीमध्ये आम्ही एकत्र होतो, एकाच कॅबिनमध्ये बसायचो आम्ही. आता भाऊ ह्या कॅबिनमध्ये मला नाही यायचं तुझ्यासोबत भाऊ. हे घ्या तिथं तू इथं मी नको नको नको. ही त्याची मम्मी आहे आणि माझा हात आहे. आंटी आप मुझे बताओ कि जो लड़का 2 महीना एक कंपनी में था और एक ही थाली में खाते थे, एक ही कैबिन में बैठते थे, ठीक है, और उसने जॉब छोड़ दिया दूसरे लड़के ने, तो ये लड़के का काम बनता है ना उसको फ़ोन करने का, पूछने का क्या, एक फ़ोन नहीं किया इसने मेरे को. तो देखा मैं कहता था काम में बंदा तो उसका क्या. इतना काम में घुसा रहता है कि हम लोग को भी भूल जाता है, ऐसा नहीं रहना चाहिए. बट ये इसका ओरिजिनल कलर जो मैं चेंज करूँगा मेरा भी करूँगा. तो भाई बता अब बाहर कब मिलेगा. इधर से बाहर निकलने लगा. इधर से बाहर मतलब कब निकलेगा तू. थंडापर्यंत निघत राहशील ना तू. खूप करतो नाही, कफ निघतं बाहेर.
मजाक में बोल रहा आंटी, अब सीरियस मत लो। नहीं हंसी मजाक चलता ही दोस्तों में तो चलता ही रहता है, ऐसा नहीं कि सीरियस लेते। बराबर सीरियस हो गया अभी ये तो। सीरियस हो गया तुम। तुला ना माहित का? चलो गाइस, कल मिलते हैं। बेटा बोलूया. सो अशा तऱ्हेने आपला एक दिवस पूर्ण कंप्लीट झालेला आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन येऊयात आपण उद्या. चल बाय, गुड नाईट.